एक व्यक्ती काय बदल घडवू शकते याचा साक्षात्कार सध्या महाराष्ट्राला तुकाराम मुंढे यांच्या रूपानं पाहायला मिळतोय। मुंढेंनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर महिनाभरात या विभागानं दमदार कामगिरी केल्याचं समोर आलेलं आहे। तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका, 30 दिवसात 904 धाडी, 34 कोटाचा काळा बाजार उद्ध्वस्त। तुकाराम मुंढे हे नाव ऐकलं तर भल्या भल्याना बेकायदेशीर काम करणाऱ्यांची आणि भ्रष्टाचाऱ्यांची पाथरण भरते। बदली कुठे करा, विभाग कोणताही द्या, मुंडे साहेबाचा पॅटर्न कधीच बदलत नाही आणि आता याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा बघायला आलाय। राज्याच्या अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्त होऊन तुकाराम मुंढे यांना अवघ्या 1 महिना पूर्ण झालाय। पण या एका महिन्यात म्हणजेच की 30 दिवसात त्यांनी जे कारवाया धडाल केल्या त्यांनी राज्यातील गुटखा माफिया, हॉटेलवाले, भेसळखोर, बनावट औषध विक्रेत्यांची झोप उडाली। महिनाभरात तब्बल 904 धाडी, 34 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि शेकडो आरोपी गजाआड झाले। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुकाराम मुंढे यांनी अवघ्या एका महिन्यात एफडीएचा चेहरा मोहरा कसा बदललाय, नक्की कोणत्या क्षेत्रात आपली वक्रदृष्टी वाढवली। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सरकारी विभागामध्ये कारवाया कशा संत गतीने चालतात हे आपल्याला ठाऊक आहे, पण तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच 25 मे ते 24 जून 2026 अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात कारवायाचा धडाका सुरू केला आहे। या मोहिमेची अधिकृत आकडेवारी जर आपण पाहायला गेलं तर 904 पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकण्यात आले। तब्बल 34 कोटी 66 लाख 90,634 रुपये व्यक्तीचा बेकायदेशीर आणि आरोग्याला घातक असणारा साठा जप्त करण्यात आलाय आणि त्यानंतर बेकायदेशीर धंदे करणाऱ्या 447 जणांना थेट बेड्या टाकून तुरुंगात टाकण्यात आलंय। नियम धाब्यावर बसवणारी 322 दुकाने, गोदामे आणि हॉटेल्स यांना प्रशासनाने कायमचे कुलूप ठोकले। प्रतिबंधित मालाची वाहतूक करणारे 42 वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमचा अंदाज येईल की ह्या कारवाया किती मोठ्या प्रमाणावर आणि किती नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्या। महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी असूनही कोट्यवधी रुपयाची अवैध वाहतूक आणि विक्री सरासर सुरू असते। अनेक मोठी सिंडिकेट ह्या मागे काम करत असतात, पण तुकाराम मुंढे यांनी सर्वात आधी याच गुटखा माफियावर निशाणा साधला। महिन्याभरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधात त्यांनी मोहीम उडवली। तब्बल 446 धडक कारवाया करण्यात आल्या। मुंढेचा दरारा एवढा वाढला की नाशिकमध्ये तर या कारवायाच्या भीतीने गुटखा माफियांनी गोण्या भरू लाखो रुपयांचा माल थेट फेकून दिला। एवढंच नाही तर तुकाराम मुंढे यांच्या सिंडिकेटने नेटवर्क कायमचे उद्ध्वस्त करण्यासाठी चक्क मकोका सारखा कडक कायदा वापरण्याचा फास सुरुवातीला केलाय। यामुळे आतापर्यंत छुप्या पद्धतीने कोट्यवधी रुपयाची उलाढाल करणाऱ्या गुटखा किंगचे कंबरडे मोडून पडले। आता वळूया दुसऱ्या मोठ्या कारवाईकडे, तिथे तुमच्या आमच्या ताटाशी म्हणजेच की आपल्या खाण्याशी आणि आरोग्याशी संबंधित आहे। अन्न सुरक्षा अंतर्गत मुंडेच्या नेतृत्वाखाली 431 कारवाया करण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने काय होतं तर केमिकल लावून पिकलेले आंबे, दूधजन्य पदार्थ म्हणजे मावा, खवा, पनीर यासारखे पदार्थ, खाद्यतेल, मसाले, बेकरीचे पदार्थ, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर या सगळ्या गोष्टींवर वास बसवण्यात आला। या अन्नपदार्थाच्या तपासणीत तब्बल 29 कोटी 11 लाख रुपयाचा घातक आणि भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला। अनेक नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जाऊन जेव्हा एफडीएच्या टीमने धाडी टाकल्या तेव्हा तिच्या अन्नाची अस्वच्छता, मुदतबाह्य पडलेल्या एक्सपायरी घटकांचा वापर, नियमभंग दिसून आला। मुंडेंनी तिथे कोणत्याही ताकद न जोडता थेट आस्थापना सील करण्याचा आदेश देण्यात आला। अगदी ई-कॉमर्स क्षेत्रातल्या बड्या कंपन्या यातून सुटल्या नाहीत। ॲमेझॉनच्या गोदामावर छापा टाकून आरोग्यास घातक अन्नपदार्थ साठवल्याप्रकरणी व्यवस्थापकासह 2 गुन्हे दाखल करण्यात आले। यामुळे ग्राहकाच्या जीवाशी खेळ खेळण्याचा तर माझ्याशी हा स्पष्ट संदेश मुंडेंनी दिला। तुकाराम मुंढे आणि हॉटेल्स यांनी रेस्टॉरंटसाठी नवा आदेशही काढून त्यांची झोप उडवली। स्वच्छता आणि आरोग्य नियमाचे कठोर पालन करणे हे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। तुम्ही जर आरोग्याशी खेळसाल तर समजा तुकाराम मुंडेशी लढत आहात। तेलाचा वास यायला लागला की, काळपट दिसायला लागलं की ते आरोग्यासाठी घातक आहे। यामुळे वापरलेल्या खाद्यतेलाचा परत वापर करणारा येणार नाही, यांनी स्पष्ट केले। ग्राहकासाठी मोफत पिण्यायोग्य सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे। आमच्याकडे पाणी नाही तर विकतचं पाणी घ्या असे बंधनही हॉटेल चालकांना आता ग्राहकावरती लावण्यात आले। त्यावर आम्ही कारवाया करणार आहोत असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं। हे आहे की अनेक कडक नियम लागूनही त्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालवणाऱ्या देखील ग्राहकांना आपण काय देत आहोत याकडे काटेकोरपणे पाहून आता खबरदारी द्यायला पाहिजे।
खाद्यपदार्थानंतर पुढचा क्रमांक होता ते औषध क्षेत्राचा. अनेक केमिकल स्टोअरमध्ये विनावापर औषधी विक्री, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय म्हणजेच की प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधीची विक्री आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराता सुळसुळाट झाला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी औषध प्रशासनाच्या 55 विशेष मोहिमा राबवल्या. लोकांची फसवणूक करणाऱ्या औषधांची जाहिराती विरोधात कारवाया करण्यात आल्या. विनापरवाना आणि अंमली पदार्थाच्या श्रेणीत येणाऱ्या औषधी व्यवसायांना 11 मोठ्या धाडी टाकल्या आणि ज्यामध्ये 9 गुन्हे नोंदवून मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. आणि यानंतर एक्सपायरी झालेल्या दुकानांच्या विक्रीमुळे औषधांच्या विक्रीमुळे नांदेडमधील एका मेडिकल स्टोअरचा परवाना देखील रद्द करण्यात आला. आता कोणतीही मेडिकल स्टोअर चालकांना नियम तोडण्याची हिंमत उरलेली नाही. कारण मुंडेच्या रडारवर कोणी पण आणि कधी येऊ त्याचा गेम होणार. पण जेव्हा एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या बाजारात प्रचंड दरारा निर्माण होतो तेव्हा समाज संकट त्यांचा गैरफायदा घेण्याचा देखील प्रयत्न करतात. सध्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडेच्या नावाचा इतका धक्का बसला आहे की गेल्या कित्येक ठिकाणी तो त्या FDA अधिकारी बनून लोक हॉटेल्स आणि दुकानावर धाडी टाकताय आणि खंड उकळताय असल्याचा प्रकार सुद्धा आता समोर आलाय. काही दिवसापूर्वीच अशी एक घटना घडली जिथे काही लोक मुंडे साहेबांचा पथक आल्याचं सांगून रेड टाकले आणि पैसे घेऊन पसार झाले. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदारांनी देखील जागृत राहण्याची गरज आहे. अधिकृत ओळखपत्राशिवाय म्हणजेच की आयडेंटिटी कार्डशिवाय कोणालाही तपासणी करू देऊ नये आणि संशय वाटल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले. तुकाराम मुंडे यांची थेट कारवाई ही लोकांना परेशान करण्यासाठी नाही तर लोकांना त्यांच्या जीवाशी धोका निर्माण नाही झाला पाहिजे, आरोग्याशी खेळ खेळला नाही पाहिजे यासाठी आहे किंवा कोणाला परेशानीत टाकणे तुकाराम मुंडेचा हे जबर दणका नाही. तुकाराम मुंडे हे अधिकारी इमानदारीने काम करतात, कोणालाही परेशानी होऊ नये याच्याकडे पण ते जबर ध्यान देऊन आहेत. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अत्यंत कडक शब्दात इशारा दिलाय. ते असं म्हणालेत की जनतेच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. तुम्ही किती मोठे असाल, जर बेकायदेशीर कृत्य करत असाल कठोर कारवाई केली जाईल आणि त्याला समोर जावे लागेल. अवघ्या एका महिन्यात प्रशासकीय यंत्रणेला गती देऊन कोट्यवधीचा काळा बाजार रोखणाऱ्या या सिंगम अधिकाऱ्याच्या FDA पॅटर्नचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होतंय. तुकाराम मुंडे हे त्यांचे कर्तव्य अगदी चोख बजावतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडूनही त्यांच्या कारवाया कौतुक होतंय. इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा याच पद्धतीने काम करण्याची अपेक्षा आता जनतेने व्यक्त केली, कारण यामुळे बाजारातील भेसळयुक्त अन्नाला, गुटख्यासारख्या व्यसनाला मोठा आळा बसतोय. महिन्याभरात तुकाराम मुंडेंनी केलेले काम आता पुढे काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आता याचे निशाणे कोण आहे हे पाहून सुद्धा आता पुढच्या काळात महत्त्वाचे असणार आहे. तुकाराम मुंडे यांच्या FDA मधील महिन्याभरात कामगिरीबद्दल मत तुम्हाला काय आहे आणि तुकाराम मुंडे यांची कामगिरी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण की तुकाराम मुंडेला आपली सपोर्टची सुद्धा गरज आहे. साहेबांची ही कामगिरी सर्वांसाठी महत्त्वाची आहे. आपल्या आरोग्याशी, आपल्या जीवाशी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तुकाराम मुंडे झटत आहे. कायदा हे सर्वांसाठी समान आहे आणि कायद्यासाठी ते लढत आहेत. म्हणून त्यांचा सपोर्ट म्हणून आपण एक कमेंट आणि एक शेअर नक्की करायला हवं. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.